मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर पलटवार केलाय। मावळच्या तेजस दळवीला झटपट फाशी दिल्याचा दाखला त्यांनी दिलाय, तर विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी आता सडेतोड उत्तर दिलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांवर जोरदार पलटवार केलाय। मावळच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला झटपट शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। विरोधक हे फेक नरेटिव्ह तयार करत असल्याचा दावा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे। या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट पाहूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर पलटवार। मावळच्या तेजस दळवीला झटपट फाशी दिल्याचा दाखला। विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं सडेतोड उत्तर। 2 महिन्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणीबरोबर आणि त्या आरोपीला 2 महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली। महिला अत्याचाराच्या प्रकरणात सरकार कठोर असल्याचं सांगताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका आरोपीला दिलेल्या फाशीच्या शिक्षेचा उल्लेख केला होता। मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी गहजब माजवला। उद्धव ठाकरेंनी हे प्रकरण कोणतं हे शोधण्यासाठी SIT नेमण्याची मागणी केली। ती जी फाशीची शिक्षा त्यांनी म्हटलं फाशी दिलं गेलं तर त्याच्याबद्दल एक SIT नेमा आणि कोणाला फाशी दिलं आणि कोणती प्रसंग घटना होती त्याची माहिती काढा, त्याच्यासाठी एक वेगळी SIT नेमा। त्या SITच्या माध्यमातून असं कोणाला फास्ट ट्रॅकवरती ती केस चालून फाशी दिले गेले ते सुद्धा एक संशोधन करा। उद्धव ठाकरेंच्या या टीकेला एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिलंय। ज्या प्रकरणाचा दाखला दिला ते प्रकरण मावळमध्ये घडल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। मावळ अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपीला झटपट फाशीची शिक्षा देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलंय। 2-4 महिन्यांपूर्वी एक अशी केस झाली होती पुण्यामध्ये मावळमध्ये आणि त्या केसमध्ये त्या आरोपीला फाशी झाली होती। त्यामध्ये 2024 एप्रिल मे मध्ये त्या तेजस दळवी याला फाशीची सजा झाली। त्या कोर्टाचे ऑर्डर जजमेंट माझ्याकडे आहे। महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे। 2022 साली 21 साली त्या ठिकाणी 4180 घटना झाल्या होत्या। 23 मध्ये त्या घटना कमी झालेल्या आहेत, पण घटना किती कमी झाल्या आणि किती जास्त झाल्या याच्यावर मी याचं मूल्यमापन करत नाही। तुमच्या काळात देखील काय झालं होतं याचाही लेखाजोखा आहे, पण तो लेखाजोखा मांडून आम्ही कधीच मोठे होणार नाही। विरोधकांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न केला, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झालेल्या आरोपांना सडेतोड उत्तर देऊन विरोधकांच्या आरोपांमधील हवाच काढून घेतली आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।